गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे मी गावी आलो आहे आणि गावाकडचे जीवन हे अत्यंत साधं, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात जाणारे असते. पहाटेची सुरुवात, पक्ष्यांच्या किलबिलाटाची आणि ताजी हवा, शुद्ध पर्यावरण व शेतीकामात रमलेले लोक हे गावचे मूळ वैशिष्ट्य आहे. हेच मला खूप आवडते. हे शहरामध्ये असं काही बघायला मिळत नाही. बंद दरवाजाच्या आत बसायला लागतं. गावी आल्यावर खूप भारी वाटतं. गावामध्ये ताजी भाजी, मातीचा सुगंध आणि एकमेकांना मदत करणारी माणसे आणि पुण्यातील माणसे जी सतत दरवाजा बंद करून बसलेले असतात. यामुळे गावात आपलेपणाची भावना असतेच, जी शहरापेक्षा खूप वेगळी व आश्वासक वाटते. गावाकडच्या जीवनाची काही वैशिष्ट्यांमुळे गावात राहायला खूप भारी वाटतं. निसर्गरम्य वातावरण असतं, प्रदूषणमुक्त हवा, शेती, झाडं आणि मोकळी जागा जी मानसिक शांतता देते. साधं खानपान, चुलीवरचे जेवण, ताज्या भाज्या आणि दूध दुभते, जे आरोग्यासाठी चांगलं असतं. सामाजिक ऐक्य असतं ह्यामध्ये. गावातील सण समारंभ सर्व लोक एकत्र येऊन साजरे करतात, ज्यामुळे माणुसकीचे नाते घट्ट होते. आजूबाजूला सर्व विचारपूस करणारी माणसं असतात. सकाळी लवकर उठून शेताची कामे करणारी ही सर्व माणसे सुखसमाधानी राहत असतात. सकाळी लवकर उठून जनावरांची काळजी घ्यायची आणि संध्याकाळी कट्ट्यावर येऊन गप्पा मारणारी माणसे हे गावामध्ये असतात. असा रोजचा दिन गावामध्ये असतो आणि आस्थेने विचारपूस करणारी माणसंसुद्धा असतात आणि गावामध्ये शांतता असते. शहराच्या गोंगाटापासून दूर शांत आणि निवांत आयुष्य अनुभवता येते. थोडक्यात गावाकडचे जीवन म्हणजे साधेपणा, निसर्ग आणि माणुसकीचा एक सुंदर संगम आहे. गावाकडील जीवन खरंच खूप साधं असतं आणि असं आयुष्य जगताना खूप भारी वाटतं.